मंडळी, आज रविवार स्पेशल मी बनवत आहे मटन खिमा पाव. तर काय, मुलं आलेले आहे घरी सुट्ट्यांमध्ये. मग म्हणे मम्मी मटन खिमा पाव बनव, खूप छान बनवते तू. तर म्हटलं चला बनवूया, संडे पण आहे आणि मुलंही आलेले आहे. आणि मस्त मग मटन खिमा पावचा बेत केला. त्यासाठी 1 किलो मटन खिमा घेऊन आले माझे मिस्टर. आणि हा मटन खिमा बघा असा असतो, मस्त छान. त्यानंतर हा आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचा आहे, गाळणीमध्ये धुवायचा. असं मोकळं पाणी घेऊन असं मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर याचं पाणी नितळायला ठेवायचं गाळणीमध्ये थोडंसं 15-20 मिनटं. त्यानंतर आपण मटन खिमा एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं मॅरिनेशन करत आहोत आपण, तर थोडं मीठ टाकलं. अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकली आणि अर्ध्या लिंबाचा रस यावर पिळून घेते मी मस्त. आणि आता हे सगळं आपल्याला छान असं हाताने मिक्स करा किंवा चमच्याने करा आणि सगळं व्यवस्थित 1-5 मिनटं असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि झाकण ठेवून आपल्याला हा मॅरिनेट करायचा आहे. साधारण अर्धा तास 1 तास असं मॅरिनेट करून घ्यायचं. मी इथे अर्धा तास मॅरिनेट करते आणि पुढची तयारी करूया आपण. खिमा बनवण्यासाठी काय काय लागतं ते बघूया. तर इथे मी सगळी पूर्वतयारी करून घेतलेली आहे. आलं लसूणची पेस्ट तयार केली, कांदा कापून घेतला, खडे मसाले काढले, टोमॅटो प्युरी करून घेतली, असं सगळं साहित्य काढून घेतलं, खडे मसाले वगैरे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची, 4 पळी तेल टाकायचं. यामध्ये 70 ते 80 ग्रॅम मी बटर टाकलेलं आहे. बटर किंवा तूप, आपण साजूक तूप असं ते टाकू शकतो. इथे काही खडे मसाले घेतले, 2 तमालपत्र, 4-5 काळी मिरी, 2-3 लवंग, चक्री फूल थोडंसं अर्धं, त्यानंतर दालचिनीचे तुकडे, 1 मसाला वेलची, 2 हिरवे वेलदोडे असं घ्यायचं, सगळं टाकून घ्यायचं. त्यानंतर 6 मोठे कांदे अगदी बारीक चॉप करून घेतले मी चॉपरमध्ये. ते कांदे टाकून आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे. तर थोडा रंग बदलला कांद्याचा की यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. त्यानंतर 2 मोठे चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि ती छान परतून घ्यायची आपल्याला 2-3 मिनटं. आता लो फ्लेमवर सगळं छान परतून घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट जास्त वापरल्यामुळे छान चव येते. अजून आपण मॅरिनेशनला पण टाकलेली आहे. आणि आता इथे 2 चमचे टाकून छान परतून घेतलं कांदा मस्त सगळं. आणि आता यामध्ये आपल्याला 4 टोमॅटोची प्युरी टाकायची. 3 ते 4 टोमॅटो मिक्सरमधून फिरून घेतले आणि ते टाकून मस्त ती प्युरी परतून घ्यायची आपल्याला मस्त थोडीशी. छान टोमॅटो शिजेपर्यंत परतवायचं आहे. त्याआधी आपल्याला थोडीशी यामध्ये कसुरी मेथी टाकून घ्यायची, 1 चमचावर हातावर चुरून, आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि मस्त आता लो टू मिडियम फ्लेमवर याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे मस्त. आणि कंटिन्यू आपल्याला खालीवर करत राहायचं आहे. मसाला म्हणजे छान एकसारखा परतला जातो, तेल सुटतं. आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत. तर इथे 4 चमचे मी धना पावडर टाकून घेते. त्यानंतर 4 चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे. आणि 3 ते 4 चमचे आपण काळा मसाला टाकायचा किंवा मटन मसाला येतो तोही वापरू शकतो. तर इथे मी घरचाच काळा मसाला वापरत आहे. आणि पाव चमचा हळद टाकून घेतली. सगळे मसाले आपण छान यामध्ये मिक्स करायचे, 1 मिनटं परतून घ्यायचे आहे. मस्त रंग आलेला आहे बघा. आता 1-2 मिनटं परतून घेतलं की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आता मिक्स करून आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवायचा आहे. थोडं पाणी टाकून परतलं ना की छान असं तेल सुटतं. तर्रीदार आपली कुठली ग्रेव्ही म्हणा किंवा भाजी अशी छान तयार होते. आता इथे मसाला छान परतून घेतला. मॅरिनेट केलेला खिमा यामध्ये आता टाकून घेतलेला आहे. चिकन खिमा असो किंवा मटन खिमा अशाच पद्धतीने बनवायचा. इथे आपण मटन खिमा बनवत आहोत. तर खिमा यामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स करायचा. मस्तपैकी सगळं झालं पाहिजे. 1-2-3 मिनटं छान असा परतून घ्यायचा फुल फ्लेमवर. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आपल्याला. जसं आपण मटन भाजी बनवताना छान असं मटन परततो तसंच पद्धतीने आपल्याला हा खिमाही परतून घ्यायचा आहे मस्त. सुरुवातीला 1-2-3 मिनटं परतून झाला की आपण यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं मस्त लो फ्लेमवर. 10 मिनटं शिजवला की नंतर झाकण काढून पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचं आहे. आता जसं जसं हे शिजणार त्या खिमालाच त्याचं पाणी सुटणार आहे आंगचं. आणि वरून आपल्याला पाणी टाकण्याची पण मग गरज पडत नाही.
जर गरज वाटलीच तर अर्धा ते 1 पाऊण ग्लास आपण गरम पाणी यामध्ये टाकू शकतो. आता एकदा खालीवर केला, झाकण ठेवून पुन्हा मी 10-15 मिनटं शिजून घेतला. त्यानंतर पुन्हा खालीवर करायचं, मिक्स करायचं व्यवस्थित, म्हणजे एकसारखा सगळीकडून शिजला गेला पाहिजे. किमा छान शिजत आहे, मस्त सुगंधही दरवळत आहे. आता मस्त एकदा खालीवर केला की पुन्हा झाकण ठेवून आता आपण हा अर्धा तास शिजून घ्यायचा आहे. अर्धा तास झाल्यावर पुन्हा आपल्याला झाकण काढून एकदा खालीवर करून घ्यायचा किमा, म्हणजे बघा तरी छान सुटलेली आहे आणि खिमाही छान शिजतो. साधारण 1 ते सव्वा तास लागतो हा खिमा शिजण्यासाठी. तर इथे मी एकदा पुन्हा खालीवर करून घेतला, झाकण ठेवून पुन्हा एक 5-10 मिनटं शिजवायचा. आपण चेक करून घ्यायचा शिजला की नाही. एक झाकण ठेवून पुन्हा 10 मिनटं शिजून घेतला लो फ्लेमवर. त्यानंतर पुन्हा झाकण काढायचं, छान मिक्स करायचं आणि चवीप्रमाणे आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आपण मॅरिनेशनला टाकलेलं होतं त्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं, छान मिक्स करायचं. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून एक आता 5-10 मिनटं शिजवायचं आहे आपल्याला अगदी लो फ्लेमवर, म्हणजे छान तेलही सुटतं आणि छान सगळं एकजीव होतं. मीठ वगैरे मसाले आणि एकदम टेस्टी असा हा खिमा तयार होतो गरमागरम. आपला आता इथे खिमा तयार आहे बघा, सुंदर असा झालेला आहे, चविष्ट, घरच्या घरी सोप्या पद्धतीने अगदी हॉटेलपेक्षाही भारी बनतो. आणि आता आपण गॅस बंद करूया. वरून भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं. सर्व करताना तुम्हाला हवं असेल तर बटर टाका किंवा वरून थोडंसं साजूक तूप टाका. खूप छान लागतो गरमागरम खायला. पावबरोबर खा, भाकरी चपातीसोबत खा, पण खिमा हा पावसोबत खूप छान लागतो. माझ्या मुलांना, आम्हाला सगळ्यांना आवडतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.